तुमचं व्हॉइस वापरून सुद्धा तुम्ही सुद्धा घरी बसून पैसे कमवू शकता. आणि हो, तुमचा फेस दाखवायची सुद्धा गरज नाहीये. पण लोकांना प्रॉब्लेम हा वाटतो, की सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची? तर नमस्कार मित्रांनो, मी यश कुंभार, वायके डिजिटल मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये व्हॉइस ओव्हर करून पैसे कसे कमवायचे आणि त्यासाठी लागणारे साहित्य, सगळ्या गोष्टी इन डेप्थमध्ये पाहणार आहोत. आजचे टॉपिक आहेत आपले व्हॉइस ओव्हर कसं करायचं, व्हॉइस ओव्हरसाठी कोणत्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत, त्यासोबत पैसे कसे मिळतात, क्लायंट्स कुठून आणायचे आणि करिअर ग्रोथ आहे का? या सगळ्या गोष्टींवरती आज या व्हिडिओमध्ये इन डेप्थ मध्ये बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारी एनर्जी बेल आयकॉन त्याला नक्की प्रेस करा, कारण असे जे इन्फॉर्मेटिव्ह, एज्युकेशनल आणि ग्रोथ रिलेटेड व्हिडिओसाठी आणि सगळ्यात मेन पैसे कमवणारे व्हिडिओसाठी मला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. टॉपिक 1, व्हॉइस ओव्हर म्हणजे काय? तर एखादा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त व्हिज्युअल्स दिसतात आहे, पण कुठेही त्याच्यामध्ये फेस नाहीये, कुठेही त्याच्यामध्ये एखादा माणूस बोलत नाहीये किंवा काहीच नाहीये, फक्त व्हॉइस येतोय. तर त्या बॅकग्राऊंड व्हॉइसला आपण म्हणतो व्हॉइस ओव्हर करणे. तर समजलं असेल तुम्हाला व्हॉइस ओव्हर म्हणजे काय? व्हॉइस ओव्हर म्हणजे एखादं व्हिज्युअल पुढे चालू आहे, त्याच्यामध्ये कोणतीही व्यक्ती नाहीये, पण त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा आवाज येत आहे. जसं रिअल इस्टेट ऍड्स मध्ये आपण बघत असतो. आणि आता सध्या व्हॉइस ओव्हरला खूप डिमांड आहे. आणि आजकाल प्रत्येकाला कंटेंट बनवायचा आहे, पण काही लोकांना फेस रिव्हील नाही करायचा, तर काही लोकांना त्यांचा व्हॉइस रिव्हील नाही करायचा. तर यासाठीच आपली स्किल आपल्याला बेनिफिशियल असू शकते. स्टेप 2, काम कसं करायचं? तर सगळ्यात पहिलं, आता तुम्हाला स्टुडिओ असायची गरज नाहीये. तुमचा मोबाईल आणि एक रेकॉर्डिंग ऍप तुमची हेल्प करेल. तर सुरुवातीला काय करायचंय, तुम्हाला तुमचा व्हॉइस जो आहे तो तुमच्या मोबाईलच्या रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्ड करायचा. रेकॉर्ड केल्यानंतर क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांना तो व्हॉइस क्लीन, बॅकग्राऊंड रिमूव्ह आणि व्हॉइस क्लिअर असला पाहिजे, याच त्यांच्या रिक्वायरमेंट असतात. ज्यावेळी आपली फाईल पूर्ण एडिट होते त्यावेळेस आपण क्लायंटला ती फाईल सेंड करतो आणि क्लायंट त्यानंतर आपल्याला पेमेंट देतो. व्हॉइस क्लिअर असणं हे खूप गरजेचं आहे, बिकॉज आपण व्हॉइस ओव्हरचं काम करतोय. याच्यासाठी लागणारे टूल्स म्हणजे सगळ्यात पहिलं मोबाईल रेकॉर्डिंग, त्यानंतर ऍप मध्ये आहे डॉब्ली ऑन, ब्रँड लॅब आणि एडिटिंगसाठी ऑडासिटी. हे बेसिक साठी आहेत. हे गोष्टी कायम लक्षात ठेवा. क्लिअर व्हॉइस आणि प्रॉपर डिलिव्हरी हे तुमचं गेम चेंजर असणार आहे. स्टेप 3, क्लायंट कुठून मिळतात? तर मित्रांनो, क्लायंट मिळणं खूप सोपं आहे, फक्त तुमच्या स्किलमध्ये तेवढी धमक पाहिजे. सगळ्यात पहिलं तुम्ही इंस्टाग्राम आउटरीच करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही तुमची जाहिरात पोस्ट करू शकता. त्याचसोबत तुमचे नातेवाईक, रिलेव्हंट्स आणि मित्रपरिवारांमध्ये तुम्ही सांगू शकता. जास्त करून हे व्हॉइस ओव्हर लोकल बिझनेसवाले जास्त खरेदी करतात. त्यामुळे तुमचं जे मार्केट आहे, जे मेन टार्गेट आहे, ते आहे लोकल बिझनेसेस आणि एज्युकेशनल हब. कारण एज्युकेशन मध्ये खूप सारे कोर्सेस क्रिएट होतात आणि त्यांना व्हॉइस ओव्हरची जास्त प्रमाणात गरज असते. आणि यामध्ये तुम्ही लोकल लँग्वेजला जास्त प्राधान्य देऊ शकता. त्यानंतर आहे पेमेंट किती मिळतं. जर तुम्ही सुरुवातीला काही कामं फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या मित्रपरिवारामध्ये करून दिली तर तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड होईल. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे ऍक्च्युअल मध्ये क्लायंटचं काम येईल, बेसिक पासून तुम्ही 200 ते 500 रुपये चार्ज करू शकता. आणि जर प्रोजेक्ट वाईज काम आलं तर तुम्ही पर हावर 1000 ते 3000 पर्यंत चार्ज करू शकता. व्हॉइस ओव्हर मध्ये पेमेंट सुद्धा चांगलं आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरमिजिएट लेवलला जाल, तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे की मी व्हॉइस ओव्हर करू शकते, त्यावेळेस तुम्ही एका तासाचे 4500 4000 रुपये सुद्धा चार्ज करू शकता आणि एका प्रोजेक्ट तुम्ही 5 ते 10,000 रुपये चार्ज करू शकता. हो, एवढं पोटेन्शियल या स्किल मध्ये नक्कीच आहे. ज्यावेळी तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाल त्यावेळेस तुमचा व्हॉइस ओव्हरचा एका मिनिटाचा किंवा एका तासाचा हा जो रेट आहे तो असतो 5 ते 10,000 रुपये 1 हारचा. येस, ऍक्च्युअल मध्ये हे खरं आहे. लोकल रिजनल लँग्वेज मध्ये थोडासा रेट कमी जास्त होतो, पण जर तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये जर केलं तर रेट हा आत्ताच्या घडीला 6 ते 8,000 रुपये पर हार चालू आहे. जर तुम्ही याच्यामध्ये एक्सपिरियन्स वाढवला तरच तुम्हाला याच्यामध्ये करिअर करता येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यातून चांगले पैसे कमवता येतील. बोलूया आपण करिअर ग्रोथ कडे. करिअर ग्रोथ याच्यामध्ये आहे का? तर डेफिनेटली आहे, जर तुम्ही स्किल अपडेट करत राहिला तरच. जर तुम्ही आता व्हॉइस ओव्हर शिकलात, 3-4 काम केले किंवा 3-4 प्रोजेक्ट हँड केले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही व्हॉइस ओव्हर मध्ये काही अपग्रेड केलंच नाही तर तुम्ही करिअर तुमचं तिथंच स्टॉप होईल. जर तुम्ही त्याच्यामध्ये अपग्रेड करत राहिला तर डेफिनेटली तुमचं करिअर ब्राईट असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, एक्सपिरियन्स आर्टिस्ट,
त्याच्यानंतर ना तुम्ही याच्यामध्ये एजन्सी सुद्धा बिल्ड करू शकता. करिअर ग्रोथ डेफिनेटली हाय लेवलला आहे. तुम्ही याच्यामध्ये पीक पॉइंटला आहात आता आणि तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करिअर नक्कीच करू शकता. पण याच्यामध्ये रियालिटी एकच आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. दिवसातून 2 तरी व्हॉइस ओव्हर क्रिएट करा. Instagramला पेज ओपन करा आणि त्याच्यावरती व्हॉइस ओव्हरची प्रॅक्टिस करा. जेणेकरून तुमचे तिथं फॉलोअर्स सुद्धा वाढतील आणि तुम्हाला तिथून व्हॉइस ओव्हरची कामं सुद्धा मिळायला सुरुवात होईल. येस. सुरुवातीला तुम्ही रेट ₹200 चार्ज करू शकता एका मिनिटाचे. 1 ते 3 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा सिक्वेन्स लावून घ्या आणि त्याचे ₹200 चार्ज करायला सुरुवात करा. इन डेप्थ मध्ये व्हिडिओ हवा असेल याच्यावरती सुद्धा की व्हॉइस ओव्हर कसा करायचा, कोणते सॉफ्टवेअर यूज करायचे, तर त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये कन्क्लुजन एकच आहे की ही खूप डिमांडिंग स्किल आहे, हाय व्हॅल्यू स्किल आहे, लो इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. फक्त तुमचं इथं कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. जर कन्सिस्टन्सी प्रॉपरली असेल आणि प्रॅक्टिस जर केली तर डेफिनेटली तुम्ही या स्किलमध्ये मास्टर बनाल. जर तुम्हाला व्हॉइस ओव्हर शिकायचं असेल किंवा तुम्हाला याच्यामधून पैसे कमवायचे असतील आणि हे करिअर तुम्ही डिसाईड केलं असेल तर कमेंट्स करा व्हॉइस. डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन डेप्थ मध्ये व्हॉइस कसा रेकॉर्ड करायचा आणि त्याच्यावरती कसं आपण क्लायंटला पिच करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देईन. त्याचसोबत व्हॉइस ओव्हर साठी बेस्ट माईक कोणता आहे, बेस्ट सेटअप काय असतो आणि सगळ्यात बेस्ट काय आहे हे सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका. आतापर्यंत व्हिडिओ बघताय डेफिनेटली तुम्ही सिरियस आहात व्हॉइस ओव्हर स्किल्ससाठी. तर डेफिनेटली व्हिडिओला आपलं सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यासोबत मेंटर ॲडवाइस देतो जे की मी व्हिडिओच्या शेवटी देत असतो. खूप महत्त्वाचे ॲडवाइस असतात. या सगळ्यात मेन म्हणजे 10 रेकॉर्डिंग तुम्ही कंपल्सरी केल्या पाहिजेत. 10 रेकॉर्डिंग करा, तुम्हाला आवडतं ते का बघा, त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करा. त्याचसोबत त्या एडिटेड फाईलमध्ये कशा फील होतात ते चेक करा. फ्रीमध्ये 2 ते 3 काम करणं गरजेचंच आहे कारण आपल्याला पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे. व्हॉइस ओव्हर क्लिअर नसेल तर प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा. कारण प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही आणि ही स्किल डेफिनेटली डिमांडिंग आहे. येस. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.